गुड मॉर्निंग. अरे वा, खूप छान. सगळ्यात आधी आज सात फाउंडेशन इंदापूर यांच्या वतीने आयोजित भारतीय संविधान दिनाच्या सगळ्या उपस्थितांना आम्हा भरणे कुटुंबाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. आणि त्यांच्या वतीने आज आयोजित संविधान सन्मान दौड याकरता तुम्ही सगळ्यांनी इतका छान असा उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवल्याबद्दल आणि मलाही सहभागी करून घेतल्याबद्दल मी सगळ्याच आयोजकांचे मनस्वी असा आभार मानते. अख्ख्या देशभर 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन हा साजरा केला जातो आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या भारतीय संविधानाची मसुदा निर्मिती झाली ते आपल्या सगळ्यांचेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथमतः मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्रिवार असं वंदन करते. 3 वर्षापासून सालाबाद प्रमाणे सात फाउंडेशन इंदापूर यांच्या वतीने सूरज वंसाळे सर असतील, क्षितिज वंसाळे सर असतील, हे संविधान सन्मान दौड आयोजित करत आहात. आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जे आपल्या देशाची युवा पिढी आहे त्यांच्यामध्ये एक तेजोमय ऊर्जा निर्मिती करण्याचं आणि एकता आणि एकात्मता याची निर्मिती करण्याचं एक खूप मोठं कार्य तुमच्या हातून नक्कीच घडत आहे आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचं भवितव्य उज्ज्वल आहे याची ग्वाही मी आजच्या या कार्यक्रमाच्या दरम्यान देऊ इच्छिते. आणि तुमच्या समाजकार्याची दखल घेत मला आवर्जून आज एका गोष्टीचं नमूद करायचं आहे. सर, मागच्या 4-5 वर्षापूर्वी तुम्ही इंदापूर भूषण कार्यक्रम घेतला होता आणि आमच्या भगवानराव भरणे प्रतिष्ठानला देखील तुम्ही गौरवण्यात आलं होतं. तेव्हा नक्कीच तुमच्या भेटीस येण्याचा खूप उत्तम असा योग मला आला होता आणि आज पुन्हा एकदा तो योग खूप दृढ झालेला आहे. असंही 2 शब्दात मी ग्वाही देऊ इच्छिते. तुमच्या येणाऱ्या पुढील सगळ्याच कार्यास खूप खूप अशा शुभेच्छा आमच्या भरणे कुटुंबाकडून तर आहेतच आणि तुमच्या हातून देशाची समाजाची सेवा अशीच घडत राहो आणि ईश्वर त्याला आणखीन जास्त बळ देवो हीच मी आजच्या कार्यक्रमाच्या दरम्यान इच्छा व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद.